टिंपे बाहेर चल. आलं का डॉक्टर? अगं ती येतील त्यांना यायचंय तवा. तू चल बाहेर. तुझ्यामुळे 4 चौघात ऐकून घ्यायला लागतंय आम्हाला. पाहुण्यांना काय सांगायचं? डॉक्टर नाहीत म्हणून ही पोरगी ना. होय सांग त्यांना म्हणाव करायचं असेल तर करा साखरपुडा नाहीतर टाका मोडून. काय तोंडवर करून बोलते अगं? ही काय समजा आम्ही मोडायसाठी केलं वय? मोडायची भाषा कशाला करते? बऱ्या बोलायला बाहेर चल. डिंपल डॉक्टर आलेत, आता तरी चल की. खरं बोलताय ना तुम्ही? होय डॉक्टर. कुठं होता डॉक्टर तुम्ही? आणि तुम्हाला सांगून जायला काय झालं होतं का? किती फोन करायचे? तुम्ही पताय का मेरी हालत यहाँ पे कितनी खराब थी? हो, एक पेशंट सिरियस होता, त्याच्याकडे जावं लागलं. तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा, मी आलो चेंज करू. लवकर या और याद है ना? सगळं व्यवस्थित? डॉक्टर मला खूप भीती वाटते. माझ्या समोरच पडले. असं वाटतंय यांचे डोळे एकटक माझ्याकडे बघतात. कधी उठतील आणि जीव घेतील माझा. ठीक आहे रेश्मा, बघ काळजी करू नकोस. आता जे सगळं ठरलंय तसंच करायचं. तुझा नवरा तुझ्या समोर मरून पडलाय. आता जर आपला प्लॅन फसला तर आपल्या दोघांचीही वाट लागेल. नाही 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 फसणार प्लॅन. माझ्या नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करते. खूप त्रास दिलाय मला त्याने, त्यामुळे मी आता स्वतःला संपवते. चला गुरुजी, करा साखरपुड्याला सुरुवात. पहले डॉक्टर को तो आने दो. आले आले डॉक्टर आले. या डॉक्टर. गुरुजी डॉक्टर आलं, चला करा सुरुवात. स्वस्तिस्तु या विनाशाख्या पुण्यकल्याण वृद्धिता विनायक प्रिया नित्यंतांच स्वस्तिं भवन्तु नः. कलशाला हात लावायचा. डॉक्टर कुठं होता तुम्ही? किती वेळ झाला तुमची वाट बघतोय आम्ही. ते जरा पेशंटला बघायला गेलो होतो, सिरियस होता ना. लाका एक दिवस सुट्टी घेत नाही तुम्ही, पण पेशंटच्या आजाराला एका बुकीतच सुट्टी देतात. तो काय का नाही, देव माणूस आहे डॉक्टर, देव माणूस. कुठला पेशंट होता तुमच्याकडे आता? बजा, आपण साखरपुड्याकडे लक्ष देऊया. बरं बरं चालते. हॅलो हॅलो डॉक्टर, मी आली आहे बाहेर.
एक काम कर, मागच्या दारातून किचनकडे ये. डॉक्टर परत पेशंटचा फोन कुणाचा होता? माझ्या परत सुरू झालास तू? नाही नाही नाही. पाच सुवासिनींनी या आणि मुलीची ओटी भरा. कोणालाही कळू न देता माझ्या रूममध्ये जाऊन बस, मी आलोच. मी आले जरा पाणी पिऊ. माझा इथं घसा सुकलाय, पाणी पाजायला बी ह्यांच्याकडे येळ नाही. बेल्यावर बी पाणी पाजतात का नाही कुणाच ठाऊक. कोण रे इकडं? काय विचारते मी? का तोंडाला मुसका बांधल्यात का काय? मंगल, ए मंगल, अगं ए मंगल, अगं ती वाड्यात घुसलेली बाई परत आली. अगं मंगल, परत आली ती बाई. आत्या काय परत झालं? आली ती बाई. इथं कुणी बी नाहीये आणि कशाला वरडताय? तमाशा करू नका आता. ही कार्य जरा निर्विघ्न पार पडू दे. मला पाणी आण जरा. आणती. इधर आ. चला सोड मला, मला आधार देते. दुपारचा मी आलोच. काहीच दिसत ना, सगळं अंदर दिसतंय. आजी झाली माझी. पाणी पिऊन आल्या. अगे किचन मध्ये जाऊन वेळेस पाणी घेऊन ये मला. तू पाणी दे आणि वर माझ्या रूम मध्ये जाऊन बस, मी आलोच. कोण आहे? मी आहे. रेश्मा, रेश्मा रडू नकोस. रेश्मा, रेश्मा रडू नकोस.
मी आहे ना तुझ्यासोबत. डॉक्टर, आपण आत्ताच्या आता इथून पळून जाऊया. मला खूप भीती वाटते डॉक्टर. जर पोलिसांना आमच्या खुनाबद्दल कळालं तर पोलीस मला जेलमध्ये टाकतील. चला आपण जाऊया, लांब लांब कुठेतरी निघून जाऊयात आपण. रेश्मा शांत इथे बस तू आधी. इथे ये बस बरं. नाही नको डॉक्टर, आपण वेळ नको वाया घालवायला. आपण आताच निघू. बाहेर साखरपुडा चालू आहे ना, त्यांचं कोणाचं माझ्याकडे लक्ष नसेल. हीच संधी आहे. मी इथे कोणाला कळायच्या आधी आपण जाऊया. तू शांत बस. शांत मला सगळं आवडू दे, सगळी तयारी करू दे मला. तू शांत हो बरं. आता एकमेकांना अंगठ्या घाला. डिंपे, ही की डिंपे, त्यांना घाल की अंगठी. डिंपे, आता दोघांनी एकमेकांना पेढा भरवा. साखरपुडा संपन्न झालेला आहे. आता लवकरात लवकर लग्नाच्या तयारीला लागा. मुहूर्त टाळायला नको. आज लगीन नाही, फक्त साखरपुडा आहे. अगं डिंपल, आज ना साखरपुड्यातच तुझं लग्न बी आपण करून टाकूया. हा काय मम्मी? डिंपे, डिंपे, हे काय चाललंय मम्मी पप्पा तुमचं? हे आता काय बोंबलते? माझं आजच लगीन लावणार आहे म्हणून? कधी तर करायचंच आहे ना, म्हणून आजच ठेवलंय. पर तुमने ऐसा क्यों किया? डिंपे, हळू बोल. आम्ही जी काय करतोय ना ते समजा तुझ्या भल्यासाठी करतोय. ए, तू तर बोलूच नको. तू माझी सौतीली मान, सौतीलीच मार राहणार, समजलं का? आणि तू माझी शास्त्र का वागतेय ना ते मला काय कळत नाही होय, म्हणून मी तुला या घरात नको झाली. डिंपे, तू मागशील ते देतो, पण एवढं लगीन कर. मला काय बी नको, मला नाही करायचंय लगीन. पहिलं बाहेर जावा आणि त्यांना इथनं हाकलून लावा. ती काय जत्रात मटण खायला नाही आल्या ती तुझ्या.
गप गुमानं बाहेर चल, पाहुणे वाट बघते ती. हा बस नाक नका कापूस आमचं पाहुण्या रावळ्यात. पप्पा हिला सांगा मला हे लगीन करायचं नाहीये. तुझा बाप लगीन करीन, मी बी बघते कशी लगीन करताय. चल डिंपे, अरे गेली ती पकडा तिला. ए डिंपे. रेश्मा घाबरू नकोस तू. डॉक्टर मला पोलीस शोधत तिथपर्यंत येतील. नाही येणार रेश्मा. मी तुला अशा ठिकाणी घेऊन जाईल की जिथे पोलीस कधीच पोचणार नाही. मग तिथे जाऊन आपण लग्न करू, तुझा आणि माझा नवीन संसार सुरू करू. खरंच डॉक्टर? तुझा विश्वास नाही माझ्यावर? मग सगळी टेन्शन विसरून जा. रेश्मा मला तुझ्या चेहऱ्यावर स्माईल हवी. आज बघू. रेश्मा आता आपला नवीन संसार सुरू होणार. सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. तुला माझ्यासारखा नवरा हवा होता ना. बघ रेश्मा, मी आता तुझा झालं. पण डॉक्टर, तुम्ही माझ्या नवऱ्यासारखं माझ्यावर ओरडायचं नाही. असं कसं? ओरडणार मी. माझ्या बायकोने जर का स्वतःची काळजी नाही घेतली तर ओरडणारच ना मी. मग मी स्वतःला शिक्षा करून घेणार. रोज सकाळी उठून तुझ्यासाठी चहा करणार, दुपारी हॉटेलमध्ये तुला जेवायला घेऊन जाणार. कामावरून मी कितीही दमून आलो असेल ना तरीही रोज तुला समुद्रावर फिरायला घेऊन जाणार. मला खूप आवडतो समुद्र. आणि मला तू आवडतेस. रेश्मा, तू मला म्हणायचीस ना, डॉक्टर मला घरी नाही जायचंय, काहीतरी करा डॉक्टर, काहीतरी करा. बघ रेश्मा, मी तुझ्यासाठी काय काय केलंय. तर मी करणार तुमच्यासाठी खूप काही. तुम्ही अजिबात काळजी घेत नाही ना स्वतःची, तर मी डॉक्टर होणार तुमची. तुम्ही लोकांना औषधं गोळ्या देता ना, मी तुम्हाला दम देणार. चला खाऊन घ्या, किती उशीर झालाय, दमला असाल ना. चला झोपायला. चला आज मला फिरायला घेऊन चला. आणि मी हे शांतपणे ऐकून घेणार. बायकोचं नेहमी बरोबर असतं. माझं जरी लग्न झालं नसेल तरी मला माहिती, मी तुझा शब्द नाही मोडणार. नाही तर मला उपाशी राहावं लागेल, रात्री बाहेर झोपावं लागेल. तुझा काय भरोसा नाही बापा. तू मला घर कामाला लावशील, म्हणशील चला लादी पुसा, चला रूम साफ करा, तुमचे कपडे तुम्ही स्वतः धुवायचे ना. लोक म्हणतील बिचारा डॉक्टर सिंगल होता तेव्हा बरा होता, लग्न झालं तर बायकोचा बैल झालाय. मग तुम्ही लग्न झालं ना की नंदीबैल व्हायचं. मी सांगितलं ना मला हे हवंय ते हवंय तर मला आणून द्यायचं. मला दागिने हवेत, मला शॉपिंगला घेऊन चला ना. रेश्मा, काय झालंय तुमचं डॉक्टर? अजून अजून पोट दुखायला लागलं. आज मी खूप खुश आहे डॉक्टर. असं वाटतंय एका राजकुमारानं मला त्या पिंजऱ्यातून बाहेर काढलं. ए राजकुमारा, मला 7 समुद्र पार नेशील ना.